शेलबेल म्हावरा एक चोर बोंबील पण आहे ते का घेऊन आलं कुंभे गावात. इकडं गरबावरून चर्चा. बघितलं तर पिचवारी जाऊन येते तिच्याजवळ पण भरपूर नाचत्या मजगावच्या त्या मोबाईलला. मजगाव गरबा व्हायरल होत आहे. मजगाववाल्यांचा गरबा कसा काय पोचला तुमच्या इथे? तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत. तर सगळ्यांना शुभ संध्याकाळ. आज संध्याकाळचा आल्या आता 5:30 वाजतात. थोडासा मावराय शेलबेल तुम्हाला दाखवलाच. मंदीला शिंक्यो ढुम्या एक चोर बोंबील दिसलो. तर आल्या कुंभे गावात, तालुका ता, जिल्हा रायगड. काल पण बहुतेक सकाळचा वाटता आलतो, कुंभे गावातच आलतो. तर आज परत आल्या. तर फिरूया याच्यासोबत मस्तपैकी. संध्याकाळच्या बकरे दिसतात आणि आता मस्तपैकी निंबार पडावं लागले आहे का ऊन दुपारचो. पण आज दिवसभर कडक निंबार होता. तर आता लवकरच सुका म्हावरा पण भेटायला सुरुवात होईल. बरंचसं मला कॉल मेसेजेस येवायला सुरुवात झाली आहे की सुका म्हावरा भेटतं काय म्हणून. तर अवऱ्या दिवस तर नाही भेटत होता, आता पुढं भेटेल ऐसा वाटते म्हणा. तरी भेटावला लागला का मी तुम्हाला व्हिडिओद्वारे कळवीनच. चला, ढोरा येवाचा पण टाईम झाला. ढोरा बकऱ्यो इथे का संध्याकाळचं 5:30 वाजल्यात बरोबर. 5:30. घुंगरू दे का किती मस्त बांधले. मामा मस्तपैकी खांद्यावर फाटी घेऊन येत आहेत. पैसे नाही आणले मी. कितीची घेतली मच्छी? कितीची घेतली? तर 50ची 4. काय बोलशील काय नाही. बांगडा नाही सुरमई दुसरा टाक तू त्याच्यात, चांगलं टाक. आता नाही टाकलं आहेत बघ त्याच्यात. काय करू. हो मग तू तिकडे हाय बाटली का काय ते टाक. दोन या आता पाहिजे बाटली आहेत बघ. काय नरमावशी आदिवास या ढोंका काय मोठी नाही ढोंका तेवढीच होती. पायाने घेतली सगळी. किती 3 आहे ढोमे. बाटल्या बोल का मग 20 रुपयाचा मोठ्या बाबू बोलतोय. एक दिवस फोनवर बाबूचे 20 रुपयाचा मावशा. आता काय जमान्यात येत लेखा आता एकट्या त्यांना बोलतात. 20 रुपयाचा मावशे द्यायचंच नाही त्यांना. र देवा लेखा बोल काय जापत. आयएससी बोला माझ्या उदून. आयस पहिलेच बोल रिश्ता दिला तू नको जाबे काय बुद्धी. हो हरिदासच्या फोनवर बोलतो. बस त्याचं नाव सांगा. काय विकताचे भेंड देखा दिसतात. शेतानिकडे जावाला रस्तो.
आता संध्याकाळ होत चाललंय, सगळी मस्तपैकी आता घरा येतील कामावरनं वगैरे. सासूच नाही नाही थांब तू जा. हो, या येवी पण तिला येवी नाही पण बोलायचं. काय बोल. पकडायची. हा हे बघ ते बघ हाक मारते. हा टाक 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 हे बघ इकडे आहे बघ चांगली बघ. टाक टाक. संध्याकाळचा ते का किती मस्त वाटतंय. या संपूर्ण निसर्ग आणि डोंगर, आणि ह्यातच आमची आई म्हावरा इकावला गेलाय. टिपऱ्या घेऊन चालले काय गरबा केलाय. दिसतेस. मच्छी खाल्ल्यावर ताप जाईल काय. मच्छी खाल्ल्यावर ताप जात नाही एकच होत दिलास आहे याला. मावशी घेतली तिकडे. मग मम्मी पण आले म्हावरा घेऊन वाटत. खपली 10-20 रुपयाची. आता चाललीस की हमू मम्मी चालत येणार आणि चालत जाणार. हो मावशी बसल्या बाबूला घेऊन. तर आता कुंभे कोंडावर आले आहोत. तर जास्त काही खपला नाही गावात, तर कोंडावर घेऊन आले आहो. कारण हमू मामीन पण काटेरी इकडे, सो नाही खपला जास्ती. इकडे कोंडावर पण आलती बोलते मामी. तर आता वराळला पण जावं लागेल बहुतेक. आम्ही पण थोडासा म्हावरा आणलाय, मगून खपू कैसा तरी. आणि संध्याकाळचं वातावरण आहे मस्त. ना डोंगर पण, डोंगरांवर सूर्यदेवाच्या लाईटीनी फोकस केलंय. आणि आता गाणी मंदिरात लावलेली असते. सध्या नवरात्री चालू आहे ना, मंदिरात जोरदार स्पीकर. गरबा बिरबा नाचायला जातो का नाही. हा काय मावशी मासा घेऊन जायचं दुसऱ्यांच्या चुली जवळ ना. हा इष्टून यायचं शेजाऱ्यापासून थोडासा. आणि मावशी एवढा भाताचा तरी शेकून खायचो. आणि आता राशन येतो गौरावर ना, एवढा असं तरी गरम करायचो. आहे दादा, एवढा तुकडा तरी आहे आवाज. सुकाट इसू
येते माहिती. नका. मोठा आहे एवढा किती मोठा आहे. आपल्या बंदरातली आहे. आपल्या तिकडची चिवडी देऊन सगळं लावायला लागली. मग पण आता पाऊस घेत नाही ना कोण आता देव त्या ठिकाणी तो मन नाही घ्यायचं. नदीवरच ना, छोटे छोटे आहेत. मुरी एवढीच असतं. हे पण बनवतो कालवण. सुक्यात घालायच्या मस्त आहे ते. मच्छी घेऊन आलं, नदीवरची मच्छी बघायला भेटली आपल्याला. शेतावर आलो. हे काही खेकडे आहेत ना, नदीतली खेकडी. दोघाच गेलेलो. चला मस्तपैकी शेतावरचा बेजा. तुम्ही काय हा? झाडांचं औषध ना. मग हा 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 झालं लावून ते ढोरा माकरा डुकर. ढोरा नाही, डुकर 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 जास्त काय. डुकर जाम शेतांची वाट लावायला लागल्यात. सगळ्याच गावात ना तो प्रॉब्लेम आहे. हा फिनेल आहे काय. मस्त वाटतंय सगळं बघायला. पाठीमागे डोंगर आणि पूर्ण शेती. शेती आपल्याला वाटतंय सोपी, पण डुकर जाम त्रास द्यायला लागलं. तर आज आपल्याला एक सुंदर संध्याकाळ देखायला भेटली. इथे का भात कैसे जायला. इथं लवकरच भात कापण्याचा दिवस सुरू होतील. नवरात्रीनंतर या भात कापाव मुंबईकरी. हा? छत्री मला आठवण पडलेली. सकाळी येणार होतं तर आमचं कॅन्सल झालं. टी शर्ट चला. तर चौथी माल आहे आणि रंग पिवळा आहे, पिवळा. कुंभे कोंडावरची आंबे माता. खावाला दे का दिले. खावाला बिस्किट आणि चिवडा. मावशी कुंभई कोंडावर आता नवीन रस्ता होत आहे. ठोकल्यांचा रस्ता. पहिले यायचं होतं हे का माती सगळी होती, तो आता असा रस्ता होत आहे. कसा झाला तो घट स्थापना. मस्त नाचली सगळी आलेली काय मुंबईकर. ते यसू मावशीन दिलंय. यसू मावशीच ना. यशी यशी. चला तर आहे पूर्ण गाव फिरून आले आणि आता शेवटचा इथे मग आम्ही जाणार वरल गावात, कारण थोडीशी मंदिरला राहिल्यात.
आता परत कुंभळे गावात गेले. काही लोकांनी मावरा घेतले आणि पैसे नाही दिल्यात ना, त्यांचे पैसे घेवा. पक्ष्याचा आवाज येते काय तुम्हाला? तर कुंभळे गावच्या वाघजाईचं मंदिर, मस्त लाइटिंग आणि डेकोरेशन संध्याकाळचा, आणि बॅकग्राऊंडला पाखरांचा आवाज येते संध्याकाळचं. संध्याकाळची पाखरा इस्तो आवाज करतात. झालं दिलंय तांबे, अच्छा, भेंड आणि परवा. भॅट भॅट ही आता उरुशी मंदिरात, उरुशी सात ती घेऊन चालले वरलला. पैसे हा कुठं चालल्या होता? दर गुरुवारी आरती होते ना आपल्या देवीची. देवीची आरती होते ना गुरुवार सोमवार. तर आता वरळ गावात आले आम्ही. मांदेले आहेत. भाजी खाते ना रोज रोज. हो झाले. आणि इथे घेतली आता चोरीची चहा ती बघ, 40 रुपयाची दिली नीट माझी ती. काय पैसे देतच तर मग देते. आईलो आमच्या गावान. इथे का 8ला 5 मिनिट असताना आणि एकदम शांतता आहे, कारण लाईट गेलंय म्हणून एवढी शांतता आहे. नाही तर देवला जवळशी आमच्या पण गाण्यांचा आवाज ऐकला असतो आजपर्यंत. यायली ता एसटी 8 वाजता येतं रात्री, आणि आता वस्तीला आता झोपणार आणि सकाळची 6:15ला पुन्हा तळाला जाणार. ही आमची वस्तीची लालपरी. कॉलेजची पोरं जातात यांनी. या एसट्याने पण बरेचशे म्हावरा ऐकणारनी येतात. हे देखा पहिलाच टोपला. म्हावराच्या पेटी आले बाहेर. आवा केएसटी पेटी भरून आणले का काय? तरी सगळी मंडळी उशिरापर्यंत तल्याच्या बाजारात म्हावरा ऐकणारी आहे.